ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, याचा भाग 9. कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर भक्त देवाला नमस्कार कसा करतात ती प्रक्रिया बघण्यासारखी असते. एरवी रुबाबात येतोय, अगदी दारापर्यंत रुबाबात येतोय, आत आलं की लोळायला सुरुवात. पुन्हा पुन्हा डोकं टेकायचं, पुन्हा पुन्हा नमस्कार करायचे, हात जोडायचे. कशा करता लाचारी? देवासमोर तरी लाचारी कशा करता? तू जे दिलंस ते मी आनंदानं भोगतोय. आता विठू तुझे माझे राज्य. चला, तुझ्या राज्यामध्ये मी वावरतोय, तुझा प्रतिनिधी म्हणून वावरतोय. काय भिकारी आहे का मी? अशा निर्भय वृत्तीनं वागायला काय हरकत आहे? देवळात सुद्धा, परमार्थात सुद्धा. आणि अशी निर्भयता तुम्हाला यावी असं वाटत असेल तर जे तुम्हाला मिळालेलं आहे त्यात समाधान मानायला शिका. ज्यानं आपल्या जीवनातल्या तक्रारी संपवल्यात, भिकारी पण संपवलंय, मागणं संपवलंय, तो भक्त. ही भक्ताची खरी व्याख्या. आणखी काही दे असं देवाकडे मागायला जाण्यामध्ये देवावरती आपण अविश्वास व्यक्त करत असतो. तुला दिलेलं आहे, देऊन पाठवलंय, तरीसुद्धा मला आणखीन दे, आणखीन दे. म्हणजे काय? तुला काय द्यायचंय ते देवाला कळलं नाही असा पर्यायानं देवाला दोषी ठरवण्याचा, त्या वागण्याचा प्रकार होतो. आहात तसे भगवंताला समर्पित होण्याचा प्रयत्न करा. तुकाराम बुवा म्हणाले, शरणागत झालो तेणे मी पणाते मुकलो. ही शरणागती आहे. नुसता उभा देह आडवा करणं म्हणजे शरणागत होणं नव्हे. माझा मीपणा जो आहे, अहंभाव जो आहे, तो सगळा नाहीसा व्हावा. तो नाहीसा झाला रे झाला की इकडे संसार प्रपंच आपोआप सुटलाच नकळत. अटीतटीनं संसार प्रपंच सोडायचा नाही. याला युक्ती काय? संत म्हणाले, सांडूनिया म्हणजे मिथ्या हा पहावा, सद्गुरू करावा पाठी राखा. संसार प्रपंच मिथ्या आहे. इथली सगळी सुख क्षणभंगूर आहेत. इथं आसक्ती, अपेक्षा, इच्छा, कामना सतत वाढतच राहणार. म्हणून यांच्या नादाला लागायचं नाही. संसार प्रपंचाच्या संगतीत फार रमायचं नाही. हे एवढं ओळखलं, संसाराला पाठीराखा करण्याच्या ऐवजी सद्गुरू करावा पाठीराखा. सद्गुरू ही सत्ता आहे. सद्गुरू हे अधिकार संपन्न, ज्ञान संपन्न, विवेक संपन्न असणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. संसारात कसं राहायचं असतं, कसं वागायचं असतं, सद्गुरूंकडं पाहिल्यावर आपोआप कळतं. त्या योग्यतेचे, त्या पद्धतीनं राहणारे गुरु असावेत. सद्गुरूच जर भिकारी अन लाचार अन विपरीत असतील तर मग संस्कार काय व्हायचा आहे? तो तसाच होणार. गुरु तसा शिष्य. सद्गुरू परमार्थात आपल्या आचार विचारानं कसं वागायचं असतं हे तुमच्यासमोर आदर्श ठेवत असतात. परमार्थ ही जीवन जगण्याची एक कला आहे. ती कला कशी आचरणात आणायची? सद्गुरूंच्याकडे नुसतं पहा म्हणजे कळतं. रमण महर्षींच्याकडे एक जर्मन पंडित आला आणि तो म्हणाला की मी जगातली इतकी शास्त्र वाचली आहेत, इतके ग्रंथ वाचलेत, आता या ज्ञानाच्या पलीकडे तुमच्याकडे काही असेल तर मला तुम्ही मार्गदर्शन करा. तुम्ही माझे गुरु व्हा. मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. मग रमण महर्षी हसले आणि म्हणाले, हे बघ, तू जे काही वाचलंयस ते विसरून जाण्याकरता इथं आला असलास तर इथं ये. आणि मी तुला काहीही सांगणार नाही, शिकवणार नाही. मी इथे कसा राहतो, कसा वागतो ते बघ. त्यातनं तुला काही शिकण्यासारखं असलं तर ते घे आणि शांतपणानं जा. खरा गुरु आपल्या शिष्याला आपल्या आचार विचारातून प्रेरणा देत असतो, आदर्श उभा करीत असतो.
असं वागायचं, असं राहायचं, असं बोलायचं. तुझ्याकरता मी हे करतो आणि तुझ्याकरता मी ते करतो असं कुठलाही खरा गुरु शिष्याला सांगत बसत नाही. बाकीची जिथं दुकानं मांडली गेलेली आहेत तिथं सौदा चाललेलाच असतो. महाराज आमच्याकरता हे करा, महाराज तमक्याकरता ते करा, आणि तोही मोठ्या अधिकारानं सांगतो मी तुझ्याकरता हे केलं, तुझ्याकरता ते केलं. ही देवाणघेवाण झाली परमार्थाच्या नावाखाली. हा व्यापार झाला. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.